आता बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। 13 तारखेला उपोषण सुरू करणार, धर्मासाठी वेळ पडल्यास शस्त्रही उचलू, कोर्टाच्या आदेशाला सुद्धा जुमानणार नाहीत। दादरमधील कबूतरखाना बंदीवरून जैन मुनींचा इशारा। कबुतरांना दाणे टाकू नये, कारवाई झाल्यास ट्रस्ट जबाबदार नाही। दादरमध्ये कबूतरखान्याजवळ बॅनरद्वारे आवाहन, तर गिरगाव चौपाटीवर मध्यरात्री येत कबुतरांना खाद्य देण्याचे हे प्रकार सुरूच। कल्याण आणि डोंबिवलीमध्ये 15 ऑगस्टला चिकन मटन शॉप बंद ठेवण्याचे आदेश, नियमभंग केल्यास पालिकेकडून कठोर कारवाईचाही इशारा। 15 ऑगस्टला कुठेतरी चिकन मटणाची पार्टी ठेवा, आम्ही चिकन मटण खायचं की नाही हे सांगणारे आयुक्त कोण? कल्याण डोंबिवली पालिकेच्या निर्णयावर आदित्य ठाकरेंसह जितेंद्र आव्हाडांचा आक्षेप। कल्याण डोंबिवलीतील आदेश का काढला, कुठल्या अधिकारात हा आदेश काढला, त्यांना कोणी निवेदन दिलं हे चेक करावं लागेल, चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। पंढरपुरातील विठ्ठल मंदिरामध्ये हिंदीत पूजा घातल्याचा दावा, 30 ते 35 कुटुंब मराठी असताना एका हिंदी कुटुंबासाठी हिंदीमध्ये पूजा घातली, राहुल सातपुतेची सोशल मीडियावर पोस्ट। विठ्ठल मंदिरामध्ये पूजा मराठीतनच होते, मात्र परराज्यातनं काही भाविक येत असतात, त्यांच्यासाठी पूजेची माहिती हिंदीतनं सांगितली जाते। या संदर्भात चौकशी करून कार्यवाही करू, मंदिर समितीचं आश्वासन। शिवसेनेकडून श्रीनगरमध्ये महारक्तदान शिबिराचं आयोजन, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंकडून रक्तदान, सांगलीतील हजारो पैलवान सुद्धा यावेळी रक्तदान करणार। बेस्ट पतपिढीच्या निवडणुकीसाठी ठाकरे बंधूंची युती, मनसे आणि ठाकरेंच्या सेनेनं एकत्र प्रचाराचा नारळ फोडला, गोरेगावमध्ये कार्यकर्ता मेळावा।